श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, खरी भक्ती मनात असली तर देवाला कुठेही नेण्याची गरज नसते. तो स्वतः भक्तांच्या जवळच असतो. नमस्कार. आज आपण स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 याचे वाचन करणार आहोत आणि मराठी भाषेत अर्थही समजून घेणार आहोत. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भौकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदै तू. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूंकडे, कोणासी पडता सांगडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या मजी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी, विचार ऐसा पातला. दिवाना आणि सरदार, मान करी तैसे थोर थोर. पैसले असता समग्र, बोले नृपवर तया प्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, तेथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी, इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार, होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपालांगी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तर नृपवर. तैसी सभाही समग्र, आनंदित झाली. नृपती सह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहून भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राज्य घराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यासी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी, कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसान दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशी याने काही न झाले, केले ती तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोराप्पा प्रती. त्याज लांगी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जर तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा, चोराप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोराप्पाने कर जोडुनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्या प्रती चालावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकूनी या वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोराप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती, काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमोध्याय गोडहा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर बघा, या अध्यायातून आपण काय शिकलो. तर या अध्यायातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. काय संदेश मिळतो, तर देवाला धन दौलत आणि लालसाने मिळवता येत नाही. तसेच खरी भक्ती मनापासून असावी लागते. स्वामींना केवळ भक्ती आणि श्रद्धाच प्रिय आहे. जिथे खरी भक्ती असते, तिथे स्वामी स्वतः राहतात. या अध्यायातून आपल्याला शिकवण मिळते की स्वामींची कृपा मिळवण्यासाठी मन शुद्ध आणि निस्वार्थ असणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांना पैशाने नाही तर भक्तीने जिंकता येते. हा सुंदर संदेश आपल्याला या अध्यायातून मिळतो. जर तुम्हाला स्वामी समर्थांची भक्ती कथा आणि स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.